जर तुम्हाला मैद्याच्या पिठाचा पिझ्झा नसेल ना खायचा तर तुम्ही अशा घरीच गव्हाच्या पिठापासून पिझ्झा नक्कीच बनवून खाऊ शकता। आता सारखं सारखं नाही पण कधीतरी नक्कीच खाऊ शकता बरं का, कारण की कधीतरी आपलं असं मन वेगळं काहीतरी खायला मागतच। मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर शिमला मिरची कापून घ्यायची एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, त्याचबरोबर कांदा कापून घ्यायचा, कांद्याला कापून असं सुट्ट करून घ्यायचं। आता नंतर इथं चपातीचं पीठ घ्यायचं, एक उंडा तोडून घ्यायचा आणि आता लाटून घ्यायचं बरं का, जास्त मोठं पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं। आणि आता चीजचे स्लाइस असतात ना ते याच्यावर ठेवून द्यायचे, तुमच्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 ठेवा। चौकोनी फोल्ड करा, त्याचं तोंड दाबून घ्या आणि परत पिठात बुडून ना असं लाटून घ्यायचं। आता जास्त मोठं पण नाही लाटायचं, पिझ्झाचा आकार कसा असतो तेवढं लाटून घ्यायचं। नंतर काटा चम्मच असतो ना त्याने असे थोडेसे त्याला आहे ना टोचून घ्यायचं, म्हणजे होल मारून घ्यायचे बरं का, असे बघा। आणि आता आहे ना तवा किंवा पॅन ठेवायचा गॅसवर, थोडा गरम झाला का लगेच त्याच्यावर टाकून द्यायचं आणि ते हलकं फुलकं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं बरं का। परत उतरून घ्यायचं, त्याच्यावर लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी, थोडंसं तेल टाकायचं आणि याला सगळीकडे लावून घ्यायचं बरं का, असं पांगून घ्यायचं, सगळ्याच्यावर लागलं पाहिजे। नंतर थोडंसं आहे ना सॉस टाकायचं, त्याला पण असं सगळीकडे पांगून घ्यायचं। आता नंतर आहे ना चीज घ्यायचं थोडंसं आणि सगळीकडे त्याच्यावर टाकून द्यायचं आणि नंतर कापलेला कांदा, शिमला मिरची घ्यायची, त्याचबरोबर आहे ना इथं मी थोडंसं कॉर्न टाकलेलं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन सुद्धा तुम्ही याच्यावर काही ठेवू शकता, पनीर वगैरे पण टाकू शकता। नंतर त्याच्यावर आहे ना थोडंसं ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आणि तोच पॅन परत गरम करायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि हे त्याच्यावर ठेवून द्यायचं। आता एकदम बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून 5-6 मिनिटं बिलकुल बघायचंच नाही। नंतर झाकण काढलं ना काय जबरदस्त बनून रेडी होतं ना, एकदम बाहेरच्या पिझ्झाला सुद्धा फेल करणार एवढं भारी। तर बघा नंतर त्याच्यात थोडंसं परत ऑरेगानो टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं बरं का। आता मीठ मी काही जास्त टाकतच नसते, तुमच्या आवडीप्रमाणे, कारण की मिठाची एवढी जास्त गरज पडत नाही। आणि आता लगेच कापून खायला घ्यायचा, कसला जबरदस्त लागतोय बघा। आता इथे माझी मुलगी सुद्धा एवढी वाट बघत होती ना कधी मम्मीचं होईन आणि कधी मला खायला देईन, पण पहिला मी टेस्ट केला नंतर तिला दिला, तर खरंच खूप जबरदस्त लागला। तर तुम्ही वेळेस आहे ना नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।